हाय, हॅलो, नमस्कार. मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. मीही ठीक आहे. सकाळची वेळ आहे, स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे, टिफिनची तयारी चाललेली आहे. तर गवारची भाजी मी आज बनवते आहे. तर सगळ्यात आधी ना मी गवार जे आहे तेलामध्ये परतवून घेते. बारीक चिरलेले जे गवार असतात ते परतवून घेते. आता बरेच जण तशीच जी आहे भाजी करतात, पण मी तेलामध्ये आधी फ्राय करून घेते, नंतर मग त्याला फोडणी घालते. त्याचबरोबर इथे राशीच्या टिफिनचीही तयारी चाललेली आहे आणि तुम्ही बघू शकता राशीसाठी आज खास ना फ्रेंच फ्राईज बनत आहेत टिफिनसाठी. आता रोज ना तिला जे मी भाजी भाकरी चपाती भाजी बनवते ना तेच तिला टिफिनमध्ये देत असते, पण मुलांना कधी कधी चेंज हवा असतो. सो जे आहे ते फ्रेंच फ्राईज बनवून घेतले आणि बाजूला ठेवून दिले थंड होण्याकरिता. त्याचबरोबर इथे मी मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण मला आता ते भाजीला लागणार आहे गरम पाणी, त्याचबरोबर मला भाकरीसाठी लागणार आहे, त्याचबरोबर मला पिण्यासाठी लागणार आहे. तर फ्रेंच फ्राईज थंड झाले होते, मग म्हटलं आता टिफिनमध्ये भरून देऊयात, कारण ती आज ना तिला हा प्लॅस्टिकचा टिफिन घेऊन जायचा होता. युजली ती स्टीलचा टिफिन घेऊन जाते, पण कधी कधी मुलांना चेंज हवा असतो. सो तिला हा टिफिन आज हवा होता. सो मी फ्रेंच फ्राईज जे आहेत आधी थंड करून घेतले आणि नंतर तिला ते पॅक करून दिले, कारण गरम पदार्थ जर आपण प्लॅस्टिकच्या टिफिनमध्ये घातलं की ते हेल्थसाठी चांगलं नसतं, त्यासाठी. सो चला टिफिन पॅक झाला. आता इथे माझी भाजी फोडणी मी घालणार आहे. कांदा बारीक चिरून घेतला होता, टमाटर चिरला होता, त्यानंतर बेसिक्स जे आपले जिन्नस असतात, लाल तिखट, मीठ, हळद हे वगैरे सगळे घालून घेतले आणि त्यानंतर मग गवार त्यामध्ये घातले जे मी फ्राय करून घेतले होते आणि भाजी शिजायला ठेवून दिली. आणि त्यानंतर मग पिठाला देखील पाणी जे आहे घालून देत ठेवलं होतं. म्हटलं भाजी शिजते आहे तोवर आपण पाणी पिऊन घेऊयात आणि नंतर मग निवांत भाकरी करूयात. आणि हा ट्रेंड आजकाल खूप जो आहे व्हायरल होतो आहे, हळदीचा ट्रेंड, आणि आम्हीही ट्राय केला. सो म्हटलं चला आता आपलं जे पाणी आहे गरम ते पिऊन घेऊयात हळदीचं, तोपर्यंत आपली भाजी देखील शिजेल. पण जसं आपण ठरवतो तसं होत नाही. आता मिनी व्लॉग ज्यांनी पाहिला आहे त्यांना अंदाज आला असेलच की पुढे काय झालं, पण ज्यांनी पाहिला नाही त्यांना पुढे कळेलच की काय झालं नेमकं. एवढ्या मोठ्या मोठ्या पावसाची सरी पडायला लागल्या ना, अचानक काहीच पाऊस नव्हता सकाळपासून आणि अचानक इतक्या मोठ्याने पाऊस आला ना, मला दरवाजा बंद करावा लागला गॅलरीचा, कारण पाणी इकडे मारत होतं आतमध्ये. सो दरवाजा बंद करून घेतला आणि आता थोडा पाऊस कमी झाला आहे. आणि काल दिवसभर पण असंच होत होतं, मध्येच ऊन पडायचं, मध्येच पाऊस मोठ्याने यायचा. आणि आत्ताही सकाळपासून अजिबात पाऊस नव्हता आणि अचानक आता मोठ्याने पाऊस पडायला लागला. आणि हो, मी भाजी फोडणी घातली आणि त्यानंतर मी पाणी प्यायला येऊन बसले निवांत, आणि नंतर जाऊन बघते तर काय गॅस ऑफ झालं होतं, सिलेंडर संपलं होतं. लकीली राशीचा टिफिन बनला होता, राशीला टिफिन मी दिला होता. आणि बॅकग्राऊंडचा आवाज जरासा इग्नोर करा, काहीतरी वरती काहीतरी चाललं, सो तो आवाज येतो. लकीली राशीचा टिफिन जो आहे बनला होता आणि भाजी मी फक्त फोडणी घालून आले होते आणि तो ऑफ झाला होता, म्हणजे भाजी वगैरे काही शिजली नव्हती आज. सो इथे आजूबाजूला वगैरे मी विचारपूस केली कुणाकडेच एक्स्ट्राचा सिलेंडर जो आहे भेटला नाही. आत्ता 10:30 वाजता जे आहे शॉप ओपन होतं. सो मिस्टर आत्ता गेले आहेत सिलेंडर आणण्यासाठी. आणि असं सकाळ सकाळी झालं की मग आपलं पूर्ण स्केड्यूल जे आहे इकडे काही हरकत नाही आहे. बाकीची जी साफसफाईची कामं वगैरे होती, मी झाडून पुसून भांडी वगैरे घासायचं ते सगळं आवरून घेतलेलं आहे. आता मला स्वयंपाक फक्त माझा पेंडिंग आहे, भाजी शिजायची आहे, भाकऱ्या बनवायचे, भाज्या सगळ्याच ऑलमोस्ट स्वयंपाक आहे. आता सिलेंडर आलं की मी तो आवरून घेईन. 2.5 ते 3 तासानंतर मला सिलेंडर भेटला आणि त्यानंतर मग मी माझा स्वयंपाक जो आहे कंटिन्यू केला. आणि त्यानंतर मी व्लॉग काहीच शूट केला नाही, कारण इच्छाच नाही झाली. ती एक लिंक असते ती तुटलेली होती. सो डायरेक्ट मी तुम्हाला नेक्स्ट डे जे आहे भेटते आहे. सो मला एक पार्सल रिसीव झालं होतं मिशोवरून. ॲक्च्युली माझा जो सोफा आहे ना त्यासाठी मी कवर मागवला होता. आणि ॲक्च्युली मी ना माझ्या डोक्यात एक कस्टमाइज आयडिया आहे सोफा कवरची, तर ती मी एक्झिक्यूट करून घेणार आहे, टेलरकडून स्वतः शिवून घेणार आहे कपडा वगैरे घेऊन. पण आता जेव्हा गावी जाणं होईल त्यावेळेसच ते शक्य होईल. पण तोवर मला एक सोफा कवर हवा होता ॲफोर्डेबल रेंजमध्ये, जेणेकरून, कारण लहान मुली आहेत आणि ते आपल्याला वॉशही नाही करता येत सोफा वगैरे. सो जितकी काळजी घेता येईल तितकी घेतलेली बरी असते, कारण मुलांना आपण प्रत्येक वेळेस नाही रोखू टोकू शकत, त्यांच्याकडून चुकूनही काहीही सांडलं गेलं जाऊ शकतं. त्यासाठी मला एक सोफा कवर हवा होता आणि हा एकदमच अफोर्डेबल रेंजमध्ये होता. आणि एकच काय गोष्ट झाली की याचा जर मी इमेज पाहिली होती ना, तर इथे बघा तुम्हाला हे ग्रे आणि नेव्ही ब्ल्यू दिसतं आहे ना, ते मला इमेजमध्ये ग्रे आणि ब्लॅक, म्हणजे जसं माझा सोफ्याचा कलर आहे ना त्याप्रमाणे ते कॉम्बिनेशन होतं असं मला ते म्हणजे
पिक्चरमध्ये ते तशा प्रकारे कॉम्बिनेशन होतं. सो थोडासा कलर चेंज झाला आहे, पण असू दे, मी काही याला रिटर्न वगैरे करणार नाही आहे, कारण मला हे तात्पुरतंच हवा आहे हा कवर. सो तो फुल असा आला होता लेंथमध्ये. ॲक्च्युली तो 3 सीटर सोफ्याचा कवर होता, म्हणजे वरती आणि खाली असे दोन्ही बाजूनी लावता येईल असा होता, पण मला पूर्ण खालीच घालायचा होता आणि मी तो कट वगैरे नाही केला. आधी दोन्ही बाजूनी व्यवस्थित तो घालून घेतला आणि मध्ये जी कॉर्नर सीट आहे त्याला मी तो टक करून दिला. एक्स्ट्रा कपडा आहे तो तिथे मी टक करून दिला आणि व्यवस्थित तो घातला. कसा वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लिंक पण मी ना डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, ती तुम्ही चेकआउट करू शकता. बघू शकता माझी देवपूजा आवरली आहे आणि रुही इथं झोपले. तिला मी उठवलं नाही. का उठवलं नाही ते सांगते. आणि त्यानंतर इकडे बघू शकता मी इथे चहा घेतलेला आहे. हा गुळाचा चहा मी बनवून घेतला आहे आणि हे चिरमुरे आहेत आणि या चहामध्ये मी चिरमुरे घालून खाते. हे मला खूप प्रचंड आवडतं चहामध्ये चिरमुरे घालून खायला. असं कोणी थोडं वियर्ड वाटत असेल काहींना, पण भरपूर जण असं खातात. कोण कोण असं खातं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा माझा नाश्ता हाच असणार आहे. भाकरी भाजी वगैरे सगळं बनलेलं आहे, पण मी आता हे चहा चिरमुरे खाणार आहे. तर रुहीला अजून झोपू दिलं आहे, याचं कारण म्हणजे मॅडमनी रात्रभर मोबाईल बघितला आहे. ॲक्च्युली 11:30च्या दरम्यान आम्ही सगळे झोपलो होतो. मी आणि माझ्या जवळच तिला मी घेऊन झोपले होते आणि कधी काय माहीत मला तरी झोप लागली आणि कधी काय माहीत ती उठून मिस्टरांचा मोबाईल घेऊन बसली आहे. रात्रभर तिने बघितला आहे तो मोबाईल फॉर शुअर, कारण सकाळी 5 वाजता आम्हाला जाग आली तेव्हा तिच्या हातातच मोबाईल होता आणि तेव्हा तिला झोप लागली होती. आणि किती वेळ बघितला आहे काय माहीत तिने मोबाईल. आणि माझ्या मोबाईलला तर लॉक नाहीच आहे आणि मिस्टरांचं लॉक होतं तेही तिला आता समजलं आहे. सो एकदा दोनदा याच्या आधीही असं झालेलं आहे. आता स्ट्रिक्टली जे आहे मिस्टरांच्या मोबाईलचं लॉक चेंज करावं लागणार आणि माझ्याही मोबाईलला लॉक घालावं लागणार आहे, कारण ती असं बऱ्याचदा करते. सो म्हटलं राहू द्यात, आता झोपू देत ती, तिला उठवूया नको. सो कधी उठते बघूया. आता आणि थोड्या वेळाने मी तिला उठवेन. तर चला, मी माझे चहा चिरमुरे जे आहेत एन्जॉय करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. सो आजचा जो व्लॉग मी तुमच्याशी शेअर करते आहे ना, तो 2-3 दिवसाचा मिक्स असा आहे. सो तुम्हाला थोडंफार कन्फ्युजन होईल की कुठून सुरू होते कुठून एंड होते वगैरे, कारण 2-3 दिवस मिक्स असं मी केलेलं आहे. थोडं शूट करून असं जे हे मी शेअर करते आहे. लवकरच मी तुमच्याशी प्रॉपर असे व्लॉग नक्कीच शेअर करेन. तर चला, व्लॉगचा शेवट जो आहे तो मी छानशा अशा झटपट होणाऱ्या रेसिपीपासून करते. तर इथे मी तांदूळ जे आहेत स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. पालकाची प्युरी घेतलेली आहे. पालक शिजून नंतर प्युरी करून घेतलेली आहे. सोयाबीन आणि गाजर इतकंच माझ्याकडे अवेलेबल होतं, सो मी तितकीच जी आहे भाजी घेतलेली आहे. कांदा टमाटर घेतलेला आहे. लिंबू घेतलेला आहे. असे बेसिक्सचे. आणि खडा मसाल्यामध्ये तमालपत्र, परत दालचिनी, लवंगा, हे सगळं जे आपण बिर्याणीमध्ये घालतो त्याप्रमाणे घ्यायचं आहे. जे असेल ते माझ्याकडे जे होतं तितकंच मी घेतलेलं आहे. सगळेच मसाले जे आहेत अवेलेबल नव्हते. सो तेलात कांदा व्यवस्थित परतून घेतला. त्यामध्ये खडे मसाले म्हणजे तमालपत्र वगैरे सगळं घातलं. त्यानंतर जी आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आहे ती घातली. ती व्यवस्थित परतून घेतली. त्यानंतर ही प्युरी म्हणजे माझ्याकडे एक पालकाची जुडी होती, ती मी जी आहे स्वच्छ धुवून उकळून घेतली होती पाण्यामध्ये. त्यानंतर त्याची प्युरी करून घेतली होती, तर ती त्यामध्ये घातली. ती व्यवस्थित 1-2 मिनटं जी आहे फोडणीमध्ये फिरवून घेतली. त्यानंतर हा जो राईस आहे स्वच्छ धुवून घेतलेला तो घातला आणि त्यानंतर मग चवीपुरतं मीठ घातलं आणि त्यानंतर लिंबाचा रस वरून आणि जितकं पाणी हवं असेल तितकं पाणी घातलं. आणि त्यानंतर वरून 2 चमचा जे आहे मी साजूक तूप जे आहे ते घातलं. आणि त्यानंतर कुकरच्या 1-3 शिट्ट्या मी काढून दिल्या. अगदी झटपट होणारा 1 पॉट मील असं जे आहे हे डिश तयार होतं. जसं जे काही तुमच्याकडे साहित्य असेल ते तुम्ही घालू शकता. बटाटा देखील असेल तर तोही ॲड करू शकता. चला, तर मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते.